नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी देवापुढे हात जोडते आणि म्हणते की बाबा, आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. तेव्हा मग बाबा विचारतात की काय गं भूमी, बाळा, अगं तू आकाशरावांना सांगितलंस का या नोकरीबद्दल? त्यांना कल्पना दिलीस का? त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की हो, हे काय बाबा, आकाशला मी आता कॉलच करत आहे आणि सगळं त्याला आता विचारते मी, थांबा. असं म्हणून आता भूमी ही त्याला कॉल लावायला जात असते. इतक्यात अभिजित हा आकाशकडे लक्ष ठेवून असतो आणि आकाशच्या रागाचा पाडा खूप चढलेला असतो. आणि नंतर आकाशला सगळे आठवत असते की नीलांबरी कशाप्रकारे भूमीच्या नोकरीबद्दल त्याला सांगत होती आणि भूमी ही स्वतःचेच निर्णय स्वतः घेते. आणि काही झालं तरीही घरात जे काही टेन्शन आहे त्यामुळे भूमीला नोकरी स्वीकारावी लागली, हे सगळं आता आकाशला आठवत असतं. आणि अशा अवस्थेत भूमी आता नोकरी करणार आहे. आमच्या घरातला प्रॉब्लेम आहे म्हणून भूमीला या अवस्थेतही गरोदरपणात नोकरी करावी लागते, हे सगळं आता तिला आठवत असतं आणि त्याला आठवून हे सगळा त्रास होत असतो. नंतर इथे अभिजित हा आकाशकडे बघत म्हणतो की आकाश, काय झालं रे, कसला विचार करतोस? त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की काहीच नाही आणि तो शांत बसलेला असतो. तेवढ्यातच इथे आता भूमी ही आकाशला फोन करते आणि आकाश हा भूमीचा फोन बघतो आणि फोन बघितल्यानंतर तो आता चिडलेला असतो आणि त्याने फोन स्पीकरवर देखील टाकलेला असतो. तो बोलतो की भूमी, तुला काही कळतं की नाही? अगं, इतकी साधी गोष्ट तुला मला सांगावीशी वाटली नाही की स्वतःचेच निर्णय तुला सगळेच परस्पर घ्यायचे आहेत? तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, अरे काय झालं, तू का चिडल्यास इतका माझ्यावर? तेव्हा तो म्हणतो की चिडू नाही तर काय करू मी? अगं भूमी, तू नोकरी करायला लागली आहेस, तुला नोकरी मिळाली आणि तू जॉईन होणार आहेस, हे सगळं तुला मला सांगावंसं वाटलं नाही का? तेव्हा भूमी म्हणते की अरे आकाश, हे सांगायलाच तर मी तुला आता कॉल केला आहे की मी नोकरीवर जॉईन होणार आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, आत्ता आत्ता तू मला कॉल करून सगळं सांगतेस की आत्ता तुला नोकरी मिळाली म्हणून? तुला अगोदर हे सगळं नाही सांगावं असं वाटलं का मला? आता तू जाताना मला शेवटी सांगणार आहेस का? म्हणजे माझ्या मताला काही किंमत नाही आहे का? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मी असं कुठे म्हणाले अरे की तुझ्या मताला वगैरे किंमत नाही आहे, परंतु मला हे सगळं बघावं लागतं ना, असं काय करतोयस तू? तेव्हा मग तो म्हणतो की नाही भूमी, मला हे अजिबात आवडलेलं नाही. तुला नोकरी मिळाली इथपर्यंत ठीक, परंतु तू आज नोकरी जॉईन करू नकोस. भूमी म्हणते की नाही आकाश, मी असं नाही करू शकत, मला नोकरी जॉईन करावीच लागेल. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की नाही भूमी, काही झालं तरीही नोकरी तू जॉईन करायची नाहीस. अगं, तुझी तब्येत वीक आहे आणि बाळाला त्रास होईल, अशा या अवस्थेत तू वणवण करत नोकरी करणार? आणि तुला कळतंय का की या अवस्थेत, अशाच्या अवस्थेत तू कुठल्या तरी अवस्थेत नोकरी करशील आणि बाहेरचे लोक काय म्हणतील, तर महाजनांची सून नोकरीला बाहेर अशा अवस्थेत पडली, कसं वाटतं ते? अगं, माझी अब्रू राहणार आहे का बाहेर? तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, अरे कसला चुकीचा विचार करतोस तू? आत्ताच्या काळात असं काही नसतं अरे, फार मोठ्या मोठ्या घरच्या सुना देखील अगदी 9व्या महिन्यांपर्यंत नोकरी करत असतात. आकाश, प्लीज चुकीचा विचार करू नकोस. आकाश म्हणतो की नाही भूमी, तुला माझं ऐकावं लागेल. परंतु भूमी म्हणते की नाही आकाश, माझ्यासाठी ही नोकरी जॉईन करणं खूप गरजेचं आहे, कारण माझं बाळ हे माझ्या स्वाभिमानावर जगलं पाहिजे, माझ्या स्वतःच्या जीवावर जगलं पाहिजे असं वाटतं मला, म्हणूनच मी ही नोकरी करणार. आकाश म्हणतो की ठीक आहे, तुला ऐकायचंच नाही आहे आणि तुला स्वतःचंच खरं करायचं आहे, तर मग मी पुढे काय बोलू शकणार आहे? तुला जर माझ्या मतांची काहीच किंमत नाही तर मी पुढे काहीच बोलणार नाही. आकाश म्हणतो की ठीक आहे, चल ठेवतो मी, बाय. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे प्लीज ऐक ना माझं, मी काय सांगते ते. परंतु आकाश काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. आकाश हा भूमीवर चिडचिड करत असतो. आता इथे आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी, अगं तुला माझं ऐकायचंच नसेल तर पुढे मी काय बोलणार आहे? अगं, तुला माझ्या मताची किंमत आहे का? बाहेर काय वाटेल याचा तरी विचार कर ना तू. अगं, तू गरोदर आहेस आणि अशा अवस्थेमध्ये तू बाहेर जाऊन नोकरी करणार, लोक काय म्हणतील? अगं, माझ्या अब्रूचे धिंडवडे निघतील बाहेर, प्लीज कशाचा तरी विचार कर. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, तू प्लीज असा चुकीचा विचार अजिबात करू नको. काही झालं तरीही असा चुकीचा विचार करणं सोडून दे. आपण या सगळ्या बाबतीत असा विचार नाही करायचा आकाश. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, आता तरी तू प्लीज माझं समजून घे, मी तुझं ऐकत आलो आहे ना, आता तू तरी माझं थोडंसं ऐकून घे. काय झालं तरी ही नोकरी तू जॉईन करू नकोस. आणि भूमी म्हणते की नाही आकाश, ही नोकरी जॉईन करायचीच आहे. आकाश म्हणतो बरं ठीक आहे, तुला जर माझं ऐकायचंच नसेल तर ठीक आहे, ठेवतो फोन, बाय. असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आता भूमी म्हणते की काय हा मुलगा असा काय करतोय? त्याला मी बोलायचा प्रयत्न करते परंतु तो ऐकूनच घेत नाही. आता भूमी ही आकाशला फोन लावायला लागते. तेव्हा मग आकाश फोन उचलत नसतो आणि नंतर भूमी सारखी सारखी फोन लावते, परंतु तरीही आकाश फोन उचलत नाही. आकाश हा भूमीचे फोन सारखे सारखे कट करत असतो. त्याच वेळेला तिथे माधवराव येतात आणि म्हणतात की भूमी, काय झालं बाळा, मी फोन करू का? माझ्या इथून मी ट्राय करू का? परंतु आकाश फोन उचलत नाही, म्हणून बाबा देखील आता टेन्शनमध्ये आलेले असतात. भूमी म्हणते की बाबा, अहो मी त्याला सांगत होते की मला ही नोकरी करायची, परंतु त्याने नकारच दर्शवला आहे.
आणि काही झालं तरीही तो माझं ऐकून घ्यायला तयार नाही. माझा पॉईंट काय आहे हे तरी त्याने ऐकून घ्यायला हवं होतं ना, परंतु तो ऐकूनच घेत नाही आहे. असं सगळं आता भूमी म्हणत असते. बाबा म्हणतात की थांब, उचलतील ते फोन, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, असं ते सांगत असतात. परंतु आता आकाश फोन उचलत नाही म्हणून भूमीला खूप वाईट वाटत असतं आणि ती टेन्शनमध्ये आलेली असते. त्याच वेळेला आता इथे भूमीला मनूचा कॉल येतो आणि मनू तिला म्हणते की अगं काय हे सगळं ताई, अगं मी तुला कधीपासून फोन करते परंतु तू फोनच उचलत नाही आहेस. अगं काल रात्रीपासून ट्राय करते तुला मी. तेव्हा मग ती म्हणते की अगं काय झालं, ॲक्च्युली काल रात्री मी जरा वणवण केली, म्हणजे दिवसभर थकले होते म्हणूनच मला रात्री त्रास झाला आणि मी झोपून गेले आणि नंतर फोनही चार्ज करायचा राहूनच गेला. सकाळी चार्ज केला तेव्हा तुझा फोन बघितला आहे, बोल काय झालं. तेव्हा आता ती म्हणते की ताई इथे घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम चालू झाला आहे आणि मग रागिनीने जे जे काही अभिजनने आणि पौर्णिमाला सांगितलेलं असतं ते सगळं ती तिला सांगते आणि म्हणते की भाऊजी आणि पौर्णिमा ह्या आईंच्या रूममध्ये गेलेले आणि आई त्याला सांगत होत्या की व्यवस्थित मी प्रत्येक ठिकाणी भूमीसाठी टाईम बॉम्ब सेट करून ठेवलेत आणि ते टाईम बॉम्ब योग्य योग्य वेळीच फुटणार, हे सगळं ती सांगत असते. आणि हे सगळं त्यांचं बोलणं हे मानूने ऐकून घेतलेलं असतं आणि मनू सांगते की त्यांचं हे बोलणं मी ऐकलं आणि त्यानंतरच माझ्या लक्षात आलं की नेमकं यांचा काहीतरी प्लॅनिंग आहे. तेव्हा भूमी आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की बरं मला सांग मनू, हे सगळं खरंच तू तुझ्या कानाने ऐकलंयस का. तेव्हा ती म्हणते की हो मी व्यवस्थित ऐकलं आहे, ते तिघं तेच बोलत होते, आकाश भाऊजी आणि तुझ्याबद्दल. तेव्हा मग ती म्हणते की काही झालं ना तरी ही बाई जरी मी घराबाहेर राहिले तरीही माझी पाठ सोडणार नाही, काही झालं तरीही ती माझ्या मागे लागणारच, खरंच सुखाने जगू देणार नाही एक दिवस मला. तेव्हा आता मनू म्हणते की ताई प्लीज तू भाऊजींवर लक्ष ठेव, काय चालू आहे ते प्लीज बघ, आकाश भाऊजींचं काय ते बघ. तेव्हा मग आता भूमी म्हणते की हो तू काळजी करू नकोस, मी बघते काय करायचं ते. आता भूमी विचार करत असते की नेमकं हिचं काय प्लॅनिंग असेल आणि आकाशला आता कुठल्या बाबतीत हिला त्रास द्यायचा असेल, असा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. मात्र इथे आकाश हा सारखी चिडचिड करत असतो. ही भूमीना हिला किती वेळा सांगितलं तरी हिला कळतच नाही, अशी बडबडत असतो. तेव्हा मग अभिजित म्हणतो की आकाश काय झालंय, अरे तुला कळतंय का तू इतकी चिडचिड करत आहेस आणि आता आपली कॉन्फरन्स आहे, तू सांग मला ही कॉन्फरन्स तू कशी अटेंड करणार आहेस. तेव्हा आकाश म्हणतो ही कॉन्फरन्स ना मुळात मला अटेंडच करायची नाही खरंच. तेव्हा मग अभिजित म्हणतो की अरे वेड लागलाय का तुला आकाश, अरे ही कॉन्फरन्स तुला अटेंड करायची आहे कारण तू महाजर गार्मेंट्सचा लीड आहेस आणि त्या लीड असण्याच्या नादाने तुला ही कॉन्फरन्स अटेंड करावीच लागेल काही झालं तरीही, कारण तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. मग आकाश म्हणतो की कशी करणार आहे मी कॉन्फरन्स अटेंड, मला खरंच कळत नाही आहे, अरे या सगळ्या परिस्थितीत मला खरंच त्रास होत आहे. तर इथे आता अभिजितने चक्क आकाशला पुढची स्टेप गाठतच रेस्टॉरंट आणि बारमध्ये आणलेलं असतं. तेव्हा आकाशला तो म्हणतो की हे बघ, मला कळतं आहे की तुझा आता सध्या त्रास आहे, परंतु काही झालं तरीही तुला हा त्रास बंद केला पाहिजे, त्याच्यासाठी तुला हे घ्यावंच लागेल, असं तो त्याला म्हणत असतो. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की नाही, अरे अभिजित तू वेडा आहेस का, कॉन्फरन्स आहे आपली काही वेळातच आणि तू हे सगळं काय बोलतोयस, हे सगळं सांगतोयस काय मला करायला, अजिबात असं काही मी करणार नाही आणि आईचाही मला फोन येऊन गेला आहे, अशा अवस्थेत मी तिला काही तोंड दाखवू शकणार नाही. तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की अरे 1 किंवा 2 पेगने काही नाही होते, मी तुला सांगते हे सगळं घेशील ना तेव्हा तुझा मेंदू अगदी रिलॅक्स होईल आणि अगदी काळजी वाटण्याचं काहीच कारण नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, मी तुला सांगतो आहे. आणि मोठ्या मोठ्या कॉन्फरन्सला हे सगळं करतच असतात, अरे ज्यांना होस्ट वगैरे करायची असते त्यांना रिलॅक्स करायचं असतं आणि त्याच्यासाठी हे त्यांना करावंच लागतं. म्हणूनच मीही तुला सांगतो आहे की जर तू हे घेतलंस तर तुला अगदी रिलॅक्स वाटेल आणि डोकं शांत होईल. कसं आहे ना, भूमीचे डोक्यात सध्या तुझ्या विचार सुरू आहेत आणि ते भूमीचे विचार डोक्यातून तुला बाजूला काढण्यासाठी हे तर करावंच लागेल. आणि आकाश मी तुला सांगतो ना की हे घेतल्यानंतर तू अगदी रिलॅक्स होशील आणि व्यवस्थित प्रेझेंटेशन देऊ शकशील, म्हणूनच मी तुला सांगतोय की तू हे कर, अजिबात घाबरू नकोस, एक घेतलंस की सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. आणि भूमीचा जो काही डोक्यात फणफणता विचार आहे ना तो पण तुला बाजूला सारायचा असेल तर हेच तुला काम्य करणार आहे. म्हणूनच आता तो त्याला घ्यायला सांगतो, परंतु आकाश त्या सगळ्या गोष्टीला मान्य होत नसतो. तो म्हणतो की नाही, मला ह्या गोष्टीसाठी मान्य होता येत नाही आहे. त्याच वेळेला आता इथे अभिजित म्हणतो की बरं मला सांग की आपल्याकडे कॉकटेल कॉन्फरन्सेस पण असतातच ना, मग त्यावेळेला तू का विचार करत नाहीस. ठीक आहे जाऊ दे, आता ते कॉन्फरन्स जाऊ दे, परंतु इथे मात्र तुला कॉन्फिडेंटली बोलायचं आहे आणि तुझा हा सगळा कॉन्फिडंट याच गोष्टीने परत येईल असंच मला वाटतं आहे. म्हणूनच तू आता हेच कर आणि मी तुला सांगतो ते कर, एखादा पेग घे, त्याने काही वाटणार नाही तुला. त्याच वेळेला आता इथे अभिजित हा आकाशला ते सगळी दारू पिण्यासाठी भरीस पाडत असतो आणि मात्र आकाशही आता त्याच्या बोलण्यामध्ये येत असतो.
आणि आकाश आता काय विचार करू काय नाही असं म्हणत असतानाच अभिजित हा त्याच्या हातामध्ये ती दारूचा ग्लास देतो आणि म्हणतो की घे घे आकाश, या सगळ्यांनीच तुला बरं वाटणार आहे आणि बरं वाटेल तेव्हाच तू कुठेतरी फ्री होऊ शकशील ना, म्हणूनच तुला सांगतोय की घे, तुला बरं नक्कीच वाटेल. असं म्हणून आता इथे आकाशला अभिजित दारू पाजायला सुरुवात करतो. तर इथे आकाशही आता त्याला विचारतो की बरं मला सांग, हे जर नाही तर दुसरा कोणता उपाय आहे का तुझ्याकडे? तेव्हा आकाशही नकारार्थी मान डोलावतो. नंतर मग अभिजित म्हणतो की ठीक आहे, नाही उपाय, मग हाच उपाय एक मला सुचतोय, घे आकाश. असं म्हणून तो त्याला आता दारूची तो ग्लास हातात देतो आणि म्हणतो की घे, पिऊन घे. असं म्हटल्यावर आता अभिजित देखील त्याला चिअर्स करतो आणि चिअर्स केल्यानंतर तो त्याला दारूचा ग्लास दोघे चिअर्स करतात आणि प्यायला सुरुवात करतात. आता अभिजितला हे सगळं ऐकल्यानंतर खूपच आनंद झालेला असतो. आकाश दारू प्यायला तयार झाला हे मात्र त्याला फारच मजेत वाटत असतं. आणि नंतर इथे आकाश तो दारू प्यायला लागतो आणि त्याला कडू लागतं म्हणून तो अगदी वाईट करू लागतो. अभिजित मनातच म्हणतो की झाली आकाश, आत्ता तुझ्या अधोपतनाची सुरुवात झाली आहे. आणि असं म्हणून आता आकाशही एक दारूचा ग्लास पितो. तो प्यायल्यानंतर अभिजित आणि पुन्हा त्याला तो दारू प्यायला देतो. त्याच वेळेला 2-3 ग्लास झाल्यानंतर आकाशला गरम होऊ लागतं. तेव्हा आता अभिजित म्हणतो की अरे आकाश, गरम होतंय तर मग तो कोट काढ ना. आकाश कोट काढण्यासाठी उठतो. तेवढ्यातच आता अभिजित हा त्याचा ग्लास घेतो आणि त्याच्या ग्लासमध्ये ड्रग्ज मिक्स करतो. आणि ते ड्रग्ज मिक्स केल्यानंतर आता इथे आकाश हा पुन्हा जाऊन खुर्चीवर बसतो आणि खुर्चीवर बसल्यानंतर तो दारूचा पुढचा ग्लास देखील पितो. अशा प्रकारे आता आकाशच्या ग्लासमध्ये अभिजितने पूर्णपणे ड्रग्ज देखील मिक्स केलेलं असतं आणि ते देखील आता आकाशच्या पोटामध्ये गेलेलं असतं. आणि ते आकाशच्या पोटामध्ये गेल्यामुळे इथे आता अभिजितला खूप आनंद होतो आणि मग आकाशला तो महाजन गारमेंट्सपर्यंत देखील आणतो. आकाश मात्र आता स्वतःच्या शुद्धीत नसतो, अभिजितने स्वतः ड्राईव्ह करून त्याला आणलेलं असतं. तेव्हा आता आकाश हा तो पट्टा देखील काढायचा विसरतो. मग अभिजित तो त्याला काढून देतो आणि म्हणतो की आकाश, हे घे तुझा कोट राहिला. मग तो त्याला कोट देतो आणि म्हणतो की हे घे, ही तुझी बॅग पण घेऊन जा, मी गाडी पार्क करून येतो, तू जा हा व्यवस्थित. असं म्हणून मुद्दामच खोटी काळजी दाखवत तो त्याला आतमध्ये जायला सांगतो. तर आकाश आता लडखडत्या अवस्थेमध्ये महाजन गारमेंट्सच्या आतमध्ये शिरतो आणि आतमध्ये शिरल्यानंतर त्याचे पाय हे पूर्ण आकड्या दिशेने चालत असतात. परंतु त्याला काही सुचत नसतं. तो आतमधल्या साईडने निघून जातो. तितक्यात रागिनी अभिजित एकमेकांना भेटतात आणि अभिजित म्हणतो की आई, झालं, आपलं काम पूर्ण झालं. अगं आकाशला, तू मला जे काही करायला सांगितलं ना ते अगदी मी काम चोख आणि व्यवस्थित केलेलं आहे. आकाशच्या पोटात आता दारू गेली आहे. आता बघ कॉन्फरन्सला काय होणार ते. तेव्हा मग आता रागिणी म्हणायला लागते की अरे हो, मला पण तेच हवं होतं. आता आपण बघूया की मोठ्या जगातल्या या सगळ्या मोठ्या कॉन्फरन्समध्ये आकाश महाजन याची स्थिती काय असेल ती. आणि आकाश महाजनच्या या स्थितीनंतर त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीचा आज दी एंड होणार. तो अशा परिस्थितीत ऑफिसमध्ये जाणार आणि या सगळ्या कारकिर्दीचा आज त्याचा दी एंड होऊन जाणार. कारण त्याची ही जी काही परिस्थिती आहे ती सगळ्यांसमोर येणार आणि महाजन गारमेंट्सचं नाव आकाश आज बुडवणार. असं म्हणून इथे आता रागिनी आणि अभिजित दोघंही खुश होत असतात. तेव्हा मग आता लगेच अभिजित म्हणतो की आई, चल मग आपल्याला हा कारकिर्दीचा दी एंडचा सोहळा तर जाऊन बघितलाच पाहिजे, याची देही याची डोळा. चल आपण मागच्या दरवाजाने जाऊया. असं म्हणून आता दोघंजणही मागच्या दरवाजाने जायला निघतात. तर आकाश हा चालत चालत पुढे येत असतो. त्याच्या पायाने त्याला चालता देखील येत नसतं आणि महाजन गारमेंट्समध्ये तो कसंबसा आतमध्ये प्रवेश करतो, परंतु त्याला चालायलाही त्रास होत असतो. आणि तो वर बघतो तर कॉन्फरन्स रूम असतो आणि तो वर तिथे आतमध्ये जाणार तेवढ्यातच तिथे भूमी येते आणि त्याला मागे खेचते. आणि भूमीने मागे खेचल्यानंतर आकाश म्हणतो की काय आहे तू. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, ही कुठली अवस्था आहे तुझी. आकाश आता पूर्णपणे दारूच्या अवस्थेत भूमीला दिसलेला असतो आणि आकाशची ही अवस्था पाहून भूमीला देखील खूप मोठा धक्का बसतो. भूमी म्हणते की आकाश, हे काय चाललंय काय तुझं. तेव्हा तो आकाश आता थोडात काहीतरी पोटात बडबडत असतो. तो म्हणतो की भूमी. मग भूमी त्याला बाथरूममध्ये आणते आणि वॉशरूममध्ये आणून त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचे जोरदार हपके मारते आणि म्हणते की आकाश, अरे उठ लवकर. आकाश म्हणतो भूमी, अगं काय करतेस तू. ती म्हणते की हो दे स्वतः, तू उठ, असं काय करतोस तू. अरे अशी अवस्था तुझी कशी काय झाली. तू दारू प्यायलेस का आकाश, मला खरं सांग. अरे हे सगळं काय करतोयस तू आकाश. आज तुझी इतकी महत्त्वाची कॉन्फरन्स असतानाही तू दारू कसा काय प्यायलास. तेव्हा मग आकाश म्हणतो की तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे. तू जे काही वागतेस ना त्यामुळे मला खूप त्रास होतोय. तू आईबरोबर जे काही वागते, तू आईबरोबर आणि त्यांच्यावर राग काढत असताना स्वतःचा बाळाचाही आणि स्वतःचाही विचार करत नाही, तू माझाही नाही विचार करत. तेव्हा भूमी चिडते आणि म्हणते की आकाश, पण या सगळ्यामुळे तू दारू पिणं हा उपाय आहे का.
आणि मी जे काही वागते ना आकाश, ते खरंच खूप खरं वागते. खरंच तुझं माझ्यावर जर तितकंच प्रेम आहे, माझ्यावर विश्वास आहे, तर मी जे काही बोलते ना त्यात 1% तरी तथ्य असेल असा विचार कर ना आकाश, आणि एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेव. म्हणजे तुला खऱ्या गोष्टी काय आहेत ते दिसायला लागतील रे. तेव्हा आकाश तर काही ऐकत नसतो. तो म्हणतो की नाही भूमी, काहीच नाही. मी नाही विश्वास ठेवू शकत, कारण मला माहिती आहे तू खूप चुकीचं बोलतेस आणि मला आता खूप त्रास होतोय. तेव्हा आता भूमी त्याला धरते आणि म्हणते की नाही आकाश, नाही, असं तू करू शकत नाही. आज महत्त्वाची कॉन्फरन्स आहे तुझी आणि तू कसा बोलणार आहेस त्या कॉन्फरन्सवर? या अवस्थेत तुझं काय होणार आहे? तेव्हा मग आता तू कुठे गेलेला असं ती विचारते. नंतर तो म्हणतो की मी येतच होतो. तेव्हा तो म्हणतो की मला माहिती आहे हे सगळं तुझ्याबरोबर कोणी आणि का केलं असेल. आकाश, तुला मुद्दाम दारू पाजली गेली आहे जेणेकरून तू या कॉन्फरन्समध्ये व्यवस्थित बोलू नये. हे अभिजित आणि आई, म्हणजे तुझी सोकॉल्ड आई, हे सगळं करते. मला सगळं कळतंय. मुद्दाम ते तुझ्याबरोबर असं वागताय. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, पुन्हा तेच, पुन्हा पुन्हा तू आईवर का आरोप करतेस भूमी? अगं याच्यामुळेच तर मला त्रास होतो आणि याच्यामुळेच तर मी दारू प्यायलोय की तू अशी वागायला लागली. माझं अजिबात ऐकत नाही आहेस तू. मी हर्ट झालो आहे खूप. तेव्हा भूमी म्हणते की काही असू दे आकाश, परंतु तुझं हे वागणं खूप चुकीचं आहे. मला अजिबात आवडलेलं नाही तू जे काही वागलास ते, आणि तुला आता व्यवस्थित शुद्धीवर यायलाच हवं. आजची जी कॉन्फरन्स आहे तुला अटेंड करायलाच हवी, त्याशिवाय काही खरं नाही. तेव्हा मग असं म्हटल्यावर लगेच आकाश हा तिथे पडायला जाणार. तेवढ्यात भूमी म्हणते की आकाश प्लीज थांब, असं करू नको. परंतु आकाशचा स्वतःवर ताबा अजिबात नसतो. तो सारखा सारखा पडत असतो आणि भूमी आता त्याला सावरत असते. आता पुढे काय करावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आता इथे कॉन्फरन्स रूममध्ये सगळेजण आकाशचीच वाट पाहत राहिलेले असतात. तर इथे रागिनी ही अभिजितला म्हणते की काय झालं, हा आकाश अजून कसं आलं नाही? तेव्हा मनातल्या मनातच तोंडातच तो पुटपुटतो की काय करणार, त्याची काय अवस्था झाली आहे तुला माहिती आहे ना. बघूया आपण पुढे काय होतं ते. आता तसंही थोडा वेळ आहे. आकाश कुठे राहिला असं ती म्हणते. दरवाजाजवळ तर होता. तेवढ्यातच आता अभिजित म्हणतो की कुठेतरी कोसळला असेल आणि यंदा त्या स्टाफने येव्हाना त्याला बाहेर नेऊन ठेवलं असेल किंवा कुठेतरी केबिनमध्ये घेऊन गेले असतील. तेव्हा मग एक मॅडम म्हणते की नाही, आत्तापर्यंत असं कधीच घडलं नाही. आकाश महाजन कधीच वेळेच्या पुढे आलेले नाहीत. आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत ते कधीच उशिरा आलेले नाहीत. मग कुठे आहेत ते? तेव्हा मग आता एक आवाज येतो, येणार, आकाश महाजन नक्की येणार. असा आवाज ऐकल्यानंतर आता सगळेजण धक्क्यात जातात. नंतर ती म्हणायला लागते की आकाश महाजन आहेत, ते नक्कीच येणार आणि त्यांची आजची कॉन्फरन्स देखील होणार. भूमीला समोर पाहिल्यावर रागिनी आणि अभिजित हे दोघंही आता पूर्णपणे धक्क्यात जातात आणि तिच्याकडेच बघत राहतात आणि सगळेजण तिच्याकडे पाहतात. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. रागिनी म्हणत असते की काय, तू इथे मला डिवचायला माझ्या केबिनमध्ये आली आहेस का? तेव्हा भूमी म्हणते की अजिबात नाही, तुम्हाला डिवचण्यासाठी किंवा कशासाठी मी केबिनमध्ये आलेली नाही. पण तुम्ही मात्र एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, काही झालं तरी मी आकाशच्या घरातून निघून गेली, मी आकाशच्या आयुष्यातून निघून गेलेली नाही. म्हणून तुम्ही जे काही वागाल आकाशबरोबर ते चुकीचं अत्यंत मी काहीही वागून घेणार नाही. काही असेल तरीही आकाशच्या बाबतीत मी काहीही खपवून घेणार नाही. लक्षात ठेवा मग मी काय करू शकते ते. असं म्हणून आता ती तिला धमकी देते आणि म्हणते की आता इथून पुढे आकाशच्या बाबतीत काही चुकीचा विचार केलात तर मग मी तुम्हाला सोडणार नाही. तर पुढे ती जेव्हा येते तेव्हा आकाश बाहेर येतो आणि म्हणतो की भूमी, काय झालं, तू आईच्या केबिनमध्ये गेली होतीस, भेटलीस का आईला, बोललीस का तिच्याशी तू? तेव्हा मग भूमी म्हणते की हो, भेटले मी त्यांना आणि त्यांच्याशी जे बोलायचं होतं ते अगदी व्यवस्थित त्यांच्याशी बोलून घेतलं मी. परंतु तू तू मात्र हे जे काही वागलास ना, अत्यंत डिसअपॉइंटेड वागलेलं आहेस. जर इथून पुढे तू असं वागशील आणि आत्ता जे काही आज दारू प्यायलास ती तुझी पहिली आणि शेवटची. जर इथून पुढे तू दारू प्यायलास तर तुला बाळाची शपथ आहे, जर तू दारू प्यायलास आणि त्यानंतर मला काही कळलं तर मात्र मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाणार. जशी घरातून गेली तशी कायमची तुझ्या आयुष्यातून मी निघून जाईन. असं म्हटल्यावर इथे आता आकाशला देखील धक्का बसलेला असतो. पुढे काय बोलू हे काहीच आकाशला कळत नाही आणि तो फक्त तिथल्या तिथे बघत उभा असतो. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.